नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आजपासून एक आपण चालू घडामोडीची नवीन सिरीज सुरू करत आहोत। यामध्ये आपण जानेवारी ते मार्च या महिन्याच्या ज्या चालू घडामोडी आहे, या 3 महिन्याच्या चालू घडामोडी त्या आपण वेगवेगळ्या सेक्शन वाईज अभ्यासणार आहोत। जसं की आजचं जे लेक्चर असणार आहे हे राजकीय चालू घडामोडीचं लेक्चर असणार आहे आणि आजच्या या लेक्चरमध्ये तुमच्या या 3 महिन्याच्या सर्व राजकीय घडामोडी ज्या आहे त्या या लेक्चरच्या माध्यमातून कव्हर होणार आहे। ऑलरेडी आपण 2022 या वर्षाच्या सर्व चालू घडामोडींचा अभ्यास केलेला आहे आणि आता वेळ आहे 2023 या वर्षाच्या चालू घडामोडींचा अभ्यास करण्याची। तर मित्रांनो, हे लेक्चर तुम्हाला स्टार्ट पासून एंड पर्यंत अगदी व्यवस्थित बघायचं आहे, जेणेकरून तुम्हाला या लेक्चर मधून जास्तीत जास्त परीक्षेमध्ये या लेक्चरचा फायदा होणार आहे आणि या लेक्चर मधून जे काही प्रश्न परीक्षेत विचारले जातील ते तुम्हाला व्यवस्थित सोडवता येणार आहे। तर मित्रांनो, अभ्यास मित्र परिवाराने तुमच्यासाठी अभ्यास मित्राने बऱ्याचशा गोष्टी नवीन नवीन आणलेल्या आहेत। जसं की हे जे लेक्चर आहे हे एक वेगळं लेक्चर असणार आहे। जनरली आपण चालू घडामोडीचे लेक्चर यूट्यूबवर बघतो त्यापेक्षा अतिशय निश्चितच एक 10 ते 20% एफर्ट्स जास्त घेऊन आम्ही हे लेक्चर बनवत आहोत। ठीक आहे, यामध्ये जेवढं आम्हाला पॉसिबल होईल तेवढं तुम्हाला समजून सांगण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि दिवसेंदिवस त्यामध्ये जे व्हिज्युअल प्रेझेंटेशन आहे ते सुद्धा आम्ही चांगल्यात चांगलं देण्याचा तुम्हाला प्रयत्न करत आहोत। तर निश्चितच हे जर लेक्चर तुम्हाला आवडत असेल किंवा आवडलं असेल तर हे तुम्हाला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि त्यांना सुद्धा अभ्यास मित्राचे व्हिडिओ बघायला सांगायचं आहे। अजून आपलं लेक्चर झालेलं नाहीये, पण तुम्ही एकदा लेक्चर पूर्ण बघून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या मित्रांपर्यंत या लेक्चरची लिंक जी आहे आवडल्यानंतर शेअर करायची आहे। तर बघा, प्रत्येक लेक्चरचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर जे टेलिग्रामचं चॅनल आहे ते जॉईन करायचं आहे। त्यानंतर आपण इंस्टाग्रामवर पण आहोत, मग तिथं आपण क्वेश्चन आन्सरची क्विज किंवा माहितीपूर्ण रील्स बनवत आहोत, तर तिथं आम्हाला फॉलो करायचं आहे आणि त्याचबरोबर आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे। बघा, अभ्यास मित्र परिवारामधील जे शिक्षक वृंद आहे त्यांनी बरेचशा गोष्टी यूट्यूबवर फ्री ऑफ कॉस्ट शिकवलेल्या आहे। जसं की आपण संपूर्णची एक सिरीज बनवलेली आहे ज्यामध्ये संपूर्ण विषय एकाच व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेला आहे। त्यानंतर एक पुढे पाऊल टाकून जी परीक्षा आहे तिच्यासाठी फक्त महिन्याला 500 रुपये घेऊन आपण काय केलेले आहे, बॅच सुरू केलेले आहे आणि त्या बॅच मध्ये कुठेही शॉर्टकट किंवा कुठेही काटकसर न करता किंवा आम्ही कुठेही कमीपणा न आणता मुलांना शिकवलेलं आहे आणि तसे तुम्ही आपल्या ॲप्लिकेशनच्या खाली जाऊन मुलांचे रिव्ह्यू जे ते बघू शकता की कशा प्रकारे शिकवलं जातं किंवा कशा प्रकारे तुम्हाला गोष्टी दिल्या जातात। तर आपण भविष्यामध्ये राज्यसेवेसाठी 1 महिन्याची बॅच सुरू करत आहोत आणि ऑलरेडी आपली कंबाईन पूर्व परीक्षेसाठी 1 महिन्याची बॅच आहे। तर या बॅच जर तुम्ही जॉईन केले नसेल कंबाईन पूर्व परीक्षेसाठी तर निश्चितच जॉईन करा। खूप सारे मुलं आहे, 10,000 मुलं आपल्याकडे शिकत आहे, त्यापैकी खूप सारे मुलं ऑलरेडी प्रिलिम क्रॅक केलेले आहे आणि तुमची ही 100% भविष्यामध्ये पूर्व परीक्षा जी आहे ती क्रॅक होणार आहे। लवकरात लवकर अभ्यास मित्र परिवारासोबत जॉईन व्हा। आता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। बघा, आपले लेक्चर कसं असणार आहे तर मी पहिले क्वेश्चन सांगल, त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ पॉज करा किंवा थोडासा मी तुम्हाला वेळ देईल, त्या वेळेत तुमचं उत्तर द्या, त्यानंतर मी त्या क्वेश्चनचं स्पष्टीकरण देणार आहे। तर आजच्या लेक्चरचा जो पहिला प्रश्न आहे तो आहे खालील विधाने विचारात घ्या। पहिलं विधान आहे BVR सुब्रमण्यम यांची फेब्रुवारी 2023 मध्ये नीती आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। दुसरं विधान, सुब्रमण्यम यांनी परमेश्वरम अय्यर यांची जागा घेतली आहे। तिसरं विधान, ते 1987 च्या बॅचचे छत्तीसगड केडरचे अधिकारी आहेत आणि चौथं विधान, त्यांनी महाराष्ट्राचे त्याचबरोबर जम्मू काश्मीरचे मुख्य सचिव म्हणून काम केलेलं आहे। मग प्रश्न बघताच आपल्याला काय लक्षात असलं पाहिजे की जे नीती आयोग आहे, नीती आयोगाचं स्ट्रक्चर कसं आहे तर 1 जानेवारी 2015 रोजी नीती आयोग फॉर्म करण्यात आला होता, तयार करण्यात आला होता। जो नियोजन आयोग होता त्या नियोजन आयोगाला मागे ठेवून त्याच्या जागी नीती आयोग आणण्यात आला होता। मग हा जो नीती आयोग आहे मित्रांनो, तर या नीती आयोगामध्ये जे अध्यक्ष असतात ते पंतप्रधान असतात। या नीती आयोगामध्ये जे अध्यक्ष असतात ते पंतप्रधान असतात, PM असतात। ठीक आहे, त्यामध्ये जे उपाध्यक्ष असतात तर सध्याचे जे उपाध्यक्ष आहे ते आहे सुमन बेरी। कोण आहे? सुमन बेरी। ठीक आहे, सुमन बेरी हे सध्याचे उपाध्यक्ष आहे आणि त्यानंतर त्यामध्ये एक CEO असतात।
तर सीईओ सध्याचे नवीन सीईओ म्हणून BVR सुब्रमण्यम यांची अपॉइंटमेंट करण्यात आलेली आहे। त्यामुळे पहिलं विधान अगदी बरोबर आहे, फेब्रुवारी 2023 मध्ये त्यांची अपॉइंटमेंट करण्यात आलेली आहे। दुसरं विधान बघा, त्यांनी परमेश्वरम अय्यर यांची जागा घेतली, तर दुसरं विधान अगदी बरोबर आहे। तिसरं विधान, ते 1987 च्या बॅचचे छत्तीसगड केडरचे अधिकारी आहेत, तर हे विधान सुद्धा अगदी बरोबर आहे। मग आता इथं जर आपण बघितलं तर ते छत्तीसगड केडरचे अधिकारी आहे। आता कोणताही अधिकारी एखाद्या राज्याचा जर अधिकारी असेल, समजून घ्या महाराष्ट्र केडरचा एखादा IAS अधिकारी, तर जो महाराष्ट्रात पुढे जाऊन सचिव वगैरे बनतो, ही गोष्ट तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायची आहे। त्यामुळे छत्तीसगड केडरचे अधिकारी आहे, त्यामुळे यांचं काम जे असणार आहे ते छत्तीसगड राज्यामध्ये असणार आहे। त्यांनी महाराष्ट्रामध्ये सचिव वगैरे असं काही कोणतं काम केलेलं नाही। ते जम्मू काश्मीरचे मुख्य सचिव म्हणून राहिलेले आहे, पण महाराष्ट्राशी त्यांचा काही संबंध येत नाही। त्यामुळे ड विधान इथे कसं आहे, चुकीचं आहे। मग इथं जर आपण बघितलं तर अ ब क बरोबर असलेला पहिला पर्याय आपल्याला इथे निवडावा लागणार आहे। तर अजून आपण त्यांच्याविषयी माहिती बघूया। BVR सुब्रमण्यम यांची 25 फेब्रुवारी 2023 रोजी काय करण्यात आलं, नीती आयोगाचे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली। आता नीती आयोगाचे पहिले सीईओ कोण आहे असं जर मी तुम्हाला विचारलं तर सिंधुश्री खुल्लर या नीती आयोगाच्या पहिल्या सीईओ आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। यानंतर मग अमिताभ कांत आहे, बरोबर। यानंतर आता हे जे सध्याचे BVR सुब्रमण्यम आहे, त्यांच्या अगोदर परमेश्वरम अय्यर होते, तर या गोष्टी पहिले लक्षात ठेवायचे। सध्याचे सीईओ कोण हे लक्षात ठेवायचे आणि यांच्या अगोदर कोण आहे ते लक्षात ठेवायचे। या गोष्टी आपल्याला परीक्षेमध्ये विचारल्या जातात। आता सुब्रमण्यम यांनी परमेश्वरम अय्यर यांची जागा घेतलेली आहे आणि त्यांचा जे परमेश्वरम अय्यर आहे त्यांना काय करण्यात आलेले आहे, तर जागतिक बँकेमध्ये त्यांची नियुक्ती कार्यकारी संचालक म्हणून करण्यात आली। त्यामुळे त्यांना अमेरिकेमध्ये जावं लागलं, म्हणून त्यांच्या जागी BVR सुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। ठीक आहे, आता अजून पुढे जाऊया। बघा, हे 1987 च्या तुकडीचे छत्तीसगड केडरचे अधिकारी आहे। ठीक आहे, मग तुम्हाला इथं जर दिलं, आयोगाने जर दिलं की ते मध्य प्रदेशमध्ये IAS अधिकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, तर हे सुद्धा बरोबर असेल। का बरोबर असेल मित्रांनो, तर आपण जर बघितलं तर छत्तीसगड राज्याची निर्मिती ही 2000 साली करण्यात आलेली आहे, बरोबर। छत्तीसगड, त्याचबरोबर उत्तराखंड आणि झारखंड। उत्तराखंडची निर्मिती उत्तर प्रदेशमधून, मध्य प्रदेशमधून छत्तीसगडची निर्मिती, आणि जर बघितलं तर बिहारमधून झारखंडची निर्मिती साल 2000 मध्ये करण्यात आली। मग इथं जर आपण बघितलं तर तुम्हाला जर असं दिलं की मध्य प्रदेशमध्ये हे IAS अधिकारी होते, तर अगदी बरोबर असणार आहे, हे विधान सुद्धा करेक्ट असेल। आणि छत्तीसगड केडरचे अधिकारी आहे असं जर दिलं तर हे विधान सुद्धा बरोबर असेल। मग यांनी वेगवेगळ्या पदावर काम केलेलं आहे, जसं की वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयात हे सचिव राहिलेले आहे। जम्मू काश्मीरसाठी यांनी मुख्य सचिव पदी काम केलेलं आहे। छत्तीसगड सरकारचे मुख्य सचिव म्हणून हे राहिलेले आहे आणि पंतप्रधानांचं जे कार्यालय आहे त्यामध्ये वेगवेगळ्या पदावर यांनी काम केलेलं आहे। तर एवढी इन्फॉर्मेशन यांच्याविषयी लक्षात ठेवायची आहे। यानंतर अलीकडे खूपच गाजलेली बाब म्हणजे अदानी ग्रुपवर एक रिपोर्ट जाहीर करण्यात आला होता। अमेरिकेची एक कंपनी आहे हिंडनबर्ग म्हणून, तर या हिंडनबर्ग कंपनीने जो काही अहवाल जाहीर केला होता, त्यानंतर अदानी ग्रुपचे जे शेअर आहे ते खूप वेगाने कोसळले होते। तर ही बाब आपण सर्वांनी बघितली होती। मग वेगवेगळे आरोप प्रत्यारोप करण्यात आले की 20,000 कोटी जो अदानींकडे आहे ते कुठून आले, काय आले, हे सगळे आरोप करण्यात आले। मग सर्वोच्च न्यायालयाने काय केलेलं आहे, तर अदानी आणि हिंडनबर्ग यांचा जो वाद आहे, तर या वादावर एक समिती नेमलेली आहे। या समितीचे अध्यक्ष कोण आहे हे आपल्याला माहित असलं पाहिजे। तर या समितीचे अध्यक्ष आहे अभय मनोहर सप्रे। कोण आहे? अभय मनोहर सप्रे हे या समितीचे अध्यक्ष आहे। मग आता बाकीचे व्यक्ती कोण आहे, तर इथं जर बघितलं तर नंदन नीलकेनी हे सुद्धा या समितीमध्ये आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। त्याचबरोबर रंजना प्रकाश देसाई या कुठे कुठे ऐकले असेल बरं आपण, तर आपण जम्मू काश्मीरचं जे परिसीमन आयोग आहे तर त्याच्या अध्यक्ष होत्या रंजना प्रकाश देसाई। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर पंतप्रधानांचा जो काही सुरक्षेचा मुद्दा, पंजाबमध्ये पंतप्रधान गेले असता जो काही सुरक्षेचा मुद्दा जो उपस्थित झाला होता, त्यावर सर्वोच्च न्यायालयाने एक समिती स्थापन केली होती। त्या समितीच्या अध्यक्ष पण कोण होत्या? रंजना प्रकाश देसाई। यानंतर धनंजय चंद्रचूड कोण आहे,
हे सांगायची तुम्हाला गरज नाही, तरी पण मी सांगतो की 2022 मध्ये त्यांची जी नियुक्ती आहे ती 50वे सरन्यायाधीश म्हणून करण्यात आलेली आहे आणि त्यांचे वडील सुद्धा यशवंत चंद्रचूड हे सुद्धा सरन्यायाधीश होते आणि आपण जर बघितलं धनंजय चंद्रचूड त्यांचा मुलगा हे सुद्धा सरन्यायाधीश आहे। त्यांच्या वडिलांच्या नावावर सर्वाधिक काळ सरन्यायाधीश म्हणून राहण्याचा विक्रम आहे। तर या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे। यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, आता अजून काही इन्फॉर्मेशन बघा। अदानी समूह आणि अमेरिकेची जी काही शॉर्ट सेलर कंपनी आहे हिंडनबर्ग यांच्यामध्ये काय झालं होतं, हिंडनबर्गने रिपोर्ट जाहीर केला, त्यानंतर अदानी ग्रुपचे शेअर पडले आणि मग त्यानंतर अभय मनोहर सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वोच्च न्यायालयाने 6 सदस्यांची समिती स्थापन केली। अभय मनोहर सप्रे अध्यक्ष असतील आणि 6 सदस्य या समितीमध्ये असतील। तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ज्यामध्ये नंदन निलकेनी यांचा सुद्धा समावेश असेल। यानंतर पुढे जाऊया, तिसरा प्रश्न बघा। जानेवारी 2023 मध्ये कोणत्या राज्याने महिलांसाठी सरकारी नोकऱ्यामध्ये 30% आरक्षण घोषित केलं? महिलांना सरकारी नोकऱ्यामध्ये 30% आरक्षण घोषित करणारं राज्य कोणतं आहे असं आपल्याला इथे विचारण्यात आलेलं आहे। मग याचं उत्तर आहे मित्रांनो उत्तराखंड। कोणतं राज्य आहे? उत्तराखंड। तर उत्तराखंडने अलीकडे घोषणा केलेली आहे की आम्ही काय करणार आहोत, आमच्या राज्यामध्ये महिलांना 30% आरक्षण देणार आहोत। ज्या काही गव्हर्नमेंट जॉब असतील किंवा जे काही सरकारी नोकरी असतील त्यामध्ये किती टक्के आरक्षण? 30% आरक्षण दिलं जाणार आहे। तर आपण जर बघितलं तर जे काही पुष्कर सिंग धामी आहे यांनी ही घोषणा केलेली आहे। जे काही उत्तराखंडचे चीफ मिनिस्टर आहे पुष्कर सिंग धामी यांनी ही घोषणा केलेली आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। यानंतर पुढे जाऊया, जानेवारी 2023 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये संविधान साक्षर मोहीम राबवण्यात आली? संविधान साक्षरता मोहीम राबवण्यात आली, तर याचं उत्तर असेल मित्रांनो केरळ। तर केरळ राज्यामध्ये जर बघितलं तर संविधान साक्षरता मोहीम जी आहे ती राबवण्यात आलेली आहे। इथं 10 वर्षावरील जो काही प्रत्येक नागरिक आहे त्याला संविधान म्हणजे काय किंवा संविधानामध्ये त्याची प्रस्ताविका काय आहे, त्यानंतर संविधानामध्ये मूलभूत हक्क काय, मार्गदर्शक तत्व काय, मूलभूत कर्तव्य काय, हे प्रत्येक नागरिकाला माहित असावं या हेतूने केरळमध्ये संविधान साक्षरता मोहीम जी आहे ती 2023च्या जानेवारी महिन्यामध्ये राबवण्यात आली। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर केरळमध्ये कोल्लम नावाचा एक जिल्हा आहे। केरळमध्ये कोल्लम नावाचा एक जिल्हा आहे, तर हा पहिला भारतातील संविधान साक्षर असलेला पूर्ण जिल्हा आहे। या जिल्ह्यातील प्रत्येक 10 वर्षाच्या वरील व्यक्तीला संविधानामध्ये नेमकं काय दिलेलं आहे याबाबतची माहिती आहे। तर पहिला संविधान साक्षर जिल्हा कोणता आहे? तर कोल्लम नावाचा जिल्हा जो आहे केरळमधील हा पहिला संविधान साक्षर जिल्हा म्हणून ओळखला जातो। ठीक आहे, कॉन्स्टिट्यूशनल लिटरेट डिस्ट्रिक्ट म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? तर कोल्लम हा जिल्हा ओळखला जातो। हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। संपूर्ण संविधान साक्षर जिल्हा हा कोल्लम बनलेला आहे। आता बघा मित्रांनो, पुढील प्रश्न आहे की अंदमान निकोबारच्या किती बेटांना परमवीर चक्र पुरस्कार विजेत्यांची नावं देण्यात आलेली आहे? तर पुढील प्रश्न नीट बघा, अंदमान निकोबारच्या किती बेटांना परमवीर चक्र पुरस्कार विजेत्यांची नावं देण्यात आलेली आहे? मग आपल्याला इथं जर हे माहित असेल की किती जणांना परमवीर चक्र हा पुरस्कार देण्यात आलेला आहे, तर इझिली आपण या प्रश्नांचं उत्तर देऊ शकतो। आजपर्यंत जर आपण बघितलं तर 21 व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। कोणता? परमवीर चक्र हा जो पुरस्कार आहे 21 व्यक्तींना देण्यात आलेला आहे। त्यामुळे अंदमान निकोबार जो बेट समूह आहे तिथं जी छोटी छोटी बेट आहे त्या बेटांपैकी 21 बेटांना काय करण्यात आलेलं आहे, तर ज्यांना परमवीर चक्र पुरस्कार मिळालेला आहे त्यांची नावं देण्यात आलेली आहे। तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। जसं की इथं तुम्हाला दिसेल शेतान सिंह द्वीप, त्यानंतर सोमनाथ द्वीप, त्यानंतर अब्दुल हमीद द्वीप, धनसिंह द्वीप आणि जो काही 21वा परमवीर चक्र पुरस्कार मिळालेला आहे विक्रम बत्रा द्वीप, असे आपल्याला ही 21 बेटांना 21 परमवीर चक्र पुरस्कार विजेत्यांची नावं आपल्याला गव्हर्नमेंट देताना दिसतं। तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। आता बघा, परमवीर चक्र किंवा महावीर चक्र किंवा जे काही अशोक चक्र यामध्ये बरेचसे मुलं जे असतात ते कन्फ्यूज असतात। मग हे पुरस्कार नेमकं काय आहे काय नाही हे मी तुम्हाला समजून सांगतो। यांना गॅलेंट्री अवॉर्ड्स म्हणून ओळखलं जातं, हे पहिले तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। मग आता हे दोन प्रकारचे पुरस्कार आहे। एक म्हणजे युद्धाच्या काळात एकदम जबरदस्त कामगिरी करणाऱ्यांना
जे पुरस्कार देण्यात येतात त्यामध्ये आहे परमवीर चक्र, महावीर चक्र आणि वीर चक्र. ठीक आहे, युद्धाच्या काळात, ठीक आहे, युद्धामध्ये एकदम पराक्रम गाजवणाऱ्या व्यक्तींना हे पुरस्कार देण्यात येतात. आणि युद्ध जेव्हा नसतं, शांतीच्या काळात पराक्रम गाजवणारे जे काही सैनिक वगैरे असतात त्यांना खालील पुरस्कार देण्यात येतात: अशोक चक्र, कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग कोणता पुरस्कार कधी देण्यात येतो असं जर आयोगाने विचारलं तर त्यामध्ये आपलं आता कन्फ्युजन होता कामा नये. युद्धामध्ये पराक्रम गाजवणाऱ्यांना कोणते पुरस्कार देण्यात येतात? परमवीर चक्र, महावीर चक्र आणि वीर चक्र. मग आता बघा, या पुरस्कारामध्ये सगळ्यात मोठा पुरस्कार कोणता आहे? तर आपण जर बघितलं तर वीर चक्र, वीर चक्रवरून मोठा पुरस्कार आहे महावीर चक्र आणि महावीर चक्रवरून मोठा पुरस्कार आहे परमवीर चक्र. आतापर्यंत परमवीर चक्र 21 जणांना दिलेलं आहे, महावीर चक्र 213 जणांना आणि वीर चक्र 1329 जणांना दिलेलं आहे. आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर शांततेच्या काळात जे काही पुरस्कार देण्यात येतात त्यामध्ये शौर्य चक्र, शौर्य चक्रापेक्षा मोठा आहे कीर्ती चक्र आणि कीर्ती चक्रापेक्षा मोठा आहे अशोक चक्र. अशोक चक्र आतापर्यंत 97 जणांना देण्यात आलेलं आहे, कीर्ती चक्र 486 सैनिकांना आणि शौर्य चक्र 2122 सैनिकांना देण्यात आलेलं आहे. तर आहे तुमची ही कन्सेप्ट जी आहे ती क्लिअर झाली असेल. यानंतर आपण पुढे जाऊया. अलीकडे मुघल गार्डन जे आहे त्याचं नाव बदलून काय करण्यात आलेलं आहे? तर असा सोपा सिंपल प्रश्न तुमच्या समोर आहे: आझाद गार्डन, अमृत गार्डन, स्वातंत्र्य गार्डन किंवा सरदार गार्डन. तर इथं डायरेक्ट आयोग तुम्हाला अशा प्रकारचा वन लाइनर जो क्वेश्चन आहे तो विचारू शकतो. तर जसं की इथं जर आपण बघितलं तर अमृत गार्डन जे आहे, राष्ट्रपती भवन समोर एक आपल्याला गार्डन दिसतं, त्याचं जुनं नाव होतं मुघल गार्डन. आता हे जे गार्डन आहे याचं नाव मुघल गार्डन नेमकं काय होतं? तर मुघलांची एक गार्डन बनवण्याची शैली होती आणि त्यामध्ये जे इंग्लिश लोक होते त्यांनी काही भर टाकली होती. मग इंग्लिश लोक जे इंग्रज होते त्यांची गार्डन बनवण्याची शैली आणि मुघलांची गार्डन बनवण्याची शैली एकत्र आल्यानंतर त्या गार्डन निर्मितीस मुघल गार्डन किंवा मुगलिया गार्डन असं नाव दिलं गेलं होतं. मग आता हे जे मुघल गार्डन आहे किंवा मुगलिया गार्डन आहे याचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे? तर हे गार्डन जे असणार ते असं एकदम चौकोनी शेपमध्ये असणार, त्यामध्ये मध्यभागी फाउंटन असणार, ठीक आहे, कारंजे असणार. तर अशा प्रकारचं हे गार्डन असायचं. आता याचं नामांतरण अमृत उद्यान म्हणून करण्यात आलेलं आहे. जसं की वेगवेगळ्या गोष्टींचं नाव गव्हर्नमेंट बदलत आहे. जसं की औरंगाबादचं नाव काय करण्यात आलेलं आहे? औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आलेलं आहे. काय करण्यात आलं? छत्रपती संभाजीनगर असं औरंगाबादचं नाव करण्यात आलेलं आहे, छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर उस्मानाबादचं नाव काय करण्यात आलं? उस्मानाबादचं नाव जे आहे ते धाराशिव करण्यात आलेलं आहे. काय करण्यात आलं? धाराशिव करण्यात आलेलं आहे. त्यानंतर अलाहाबादचं नाव काय करण्यात आलं? अलाहाबादचं नाव करण्यात आलेलं आहे प्रयागराज. काय करण्यात आलं? प्रयागराज. तर हे अलाहाबादचं जुनं नाव आहे. जुनं नाव होतं प्रयागराज, तेच आता अलाहाबाद नंतर करण्यात आलं होतं. आता त्याच्या जागी परत प्रयागराज हे नाव करण्यात आलेलं आहे. तर ही अलीकडे काही बदललेली नावं आपल्याला दिसतात. त्यामध्ये एक अजून ऍड करा, मुघल गार्डनचं नाव अमृत गार्डन असं करण्यात आलेलं आहे. तर अमृत हा शब्द कसा लक्षात ठेवायचा? गव्हर्नमेंटने ज्या काही योजना अलीकडे सुरू केलेल्या आहे, तर स्वातंत्र्याचा आपण अमृत महोत्सव साजरा करत आहोत कारण आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झालेली आहे. मग हे जो अमृत महोत्सव आहे त्यानिमित्ताने गव्हर्नमेंटने अमृत सरोवर योजना आणि अमृत या नावाने बऱ्याचशा योजना सुरू केलेल्या आहे. त्यामुळे तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायला इझी जाईल की 75 वर्ष स्वातंत्र्याला पूर्ण झाल्यानंतर मुघल गार्डनचं नाव अमृत उद्यान असं करण्यात आलेलं आहे किंवा मुघल अमृत गार्डन असं करण्यात आलेलं आहे. यानंतर पुढे जाऊया. आता अलीकडे ज्या काही निवडणुका झालेल्या आहेत त्या संबंधित आपण गोष्टींचा अभ्यास करू, प्रश्न बघू, ते स्पष्टीकरण बघू आणि टॉपिक परफेक्ट करून घेऊ. बघा, त्रिपुरा विधानसभाची निवडणूक जी आहे ती अलीकडे झालेली आहे. हिच्या बाबत आपल्याला योग्य विधान निवडायचं आहे. मग आता बघा, पहिलं विधान आहे त्रिपुरामध्ये एकूण 60 जागांसाठी निवडणुका झाल्या, त्यामध्ये किंवा त्यापैकी 32 जागा मिळून काँग्रेस जो आहे तो सत्तेमध्ये आला. दुसरं विधान, त्रिपुरामध्ये माणिक सहा यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. आणि तिसरं विधान, माणिक सहा हे त्रिपुराचे 11वे मुख्यमंत्री असून सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनलेले आहे. आता इथं मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची की करंट अफेअर्स साठी जे काही पुस्तक तुम्ही वापरता त्यामध्ये
हे 11वे 12वे किंवा 13वे असं मुख्यमंत्री तुम्हाला दिलेले असतील, पण तुम्हाला इथं जी मी माहिती सांगतो ती लक्षात ठेवायची आहे। बघा आपण एक एक विधान आता चेक करूया। त्रिपुरामध्ये 60 जागांसाठी निवडणूक झाली। मग आपण इथं जर बघितलं तर 60 पैकी 32 जागा कोणी जिंकलेल्या आहे, तर इथं भारतीय जनता पार्टीने म्हणजे बीजेपीने म्हणजे भाजपने जिंकलेल्या आहे। मग आता पहिलं स्टेटमेंट जर बघितलं तर 32 जागा काँग्रेसने जिंकून सत्तेमध्ये आला, तर हे खरोखर जर बघितलं तर हे चुकीचं स्टेटमेंट आहे। यानंतर दुसरं स्टेटमेंट, त्रिपुरामध्ये मुख्यमंत्री पदाची जी शपथ आहे ती माणिक साहा यांनी घेतलेली आहे। तर माणिक साहा यांनी सलग दुसऱ्यांदा त्रिपुराचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे आणि ते त्रिपुराचे 11वे मुख्यमंत्री बनलेले आहे। त्रिपुराचे राज्यपाल सत्यदेव नरेन आर्य यांनी त्यांना शपथ दिलेली आहे। तर आपण या गोष्टी बघितल्या। आता इथं दुसरं स्टेटमेंट अगदी बरोबर आहे की त्रिपुराचे माणिक साहा मुख्यमंत्री बनलेले आहे, नवीन मुख्यमंत्री, आणि सलग नवीन नाही म्हणता येणार कारण ते सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले। आणि तिसरं विधान बघा, माणिक साहा हे त्रिपुराचे 11वे मुख्यमंत्री असून सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले, तर क विधान सुद्धा बरोबर आहे। म्हणजे आपल्याला आता ऑप्शन काय आहे, फक्त एक विधान चुकीचं, दुसरं 2 विधान चुकीचे आहे, 3 विधान चुकीचे आहे, सर्व विधाने बरोबर आहे। तर इथं आपल्याला पहिला पर्याय निवडावा लागेल, फक्त एक विधान चुकीचं आहे। ठीक आहे, मग पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असणार आहे। मग अजून आपण डीप मध्ये जाऊया। बघा इथं सगळ्यात जास्त जागा भारतीय जनता पार्टीने जिंकल्या आणि दुसरा जो पक्ष होता सर्वात मोठा तो होता कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट। तर हा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष आहे। त्रिपुरा मोठा पार्टी जी आहे ती दुसऱ्या क्रमांकावर आहे या जागांच्या बाबतीत। 13 जागा त्यांनी जिंकल्या, कम्युनिस्ट पार्टीने 11 जागा जिंकल्या आणि बीजेपीने 32 जागा जिंकलेल्या आहेत। आता अजून आपण माणिक साहा यांच्याविषयी माहिती जाणून घेऊ। तुम्हाला हे तर माहितच झालं असेल की 11वे ते मुख्यमंत्री आहे आणि सलग दुसऱ्यांदा त्यांनी शपथ घेतलेली आहे। मग 2016 पूर्वी ते काँग्रेसमध्ये होते, हे लक्षात ठेवायचं आहे। 2016 नंतर ते भारतीय जनता पार्टीचे सदस्य झालेले आहे। ठीक आहे, ते राज्यसभेवर खासदार म्हणून सुद्धा राहिलेले आहे। तर एवढी इन्फॉर्मेशन यांच्याविषयी लक्षात ठेवायची। यानंतर आपण मेघालयमध्ये अलीकडे निवडणुका झालेल्या आहे आणि त्या निवडणुकांबाबत खाली तुम्हाला काही विधानं दिलेली आहेत, तर या विधानांचा आपण अभ्यास करूया। मेघालयमध्ये 11व्या विधानसभेसाठी 59 जागांवर निवडणुका लढवण्यात आल्या, पहिलं विधान। दुसरं विधान, मेघालयमध्ये नॅशनल पीपल्स पार्टी या पक्षाच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या। तिसरं विधान, नॅशनल पीपल पार्टीचे नेते कॉनरॅड के संगमा हे मेघालयचे 12वे व सलग दुसरे मुख्यमंत्री बनले आहे। मग आता आपण एक एक विधान चेक करूया। मेघालयमध्ये जर आपण बघितलं तर सगळ्यात जास्त जागा ज्या आहे ते नॅशनल पीपल पार्टीला मिळालेल्या आहे। ठीक आहे, आपण जर बघितलं निवडणूक सुद्धा 59 जागांसाठी झालेली आहे आणि 59 पैकी 26 जागा ज्या आहे त्या कोणाला मिळाल्या, नॅशनल पीपल पार्टीला मिळाल्या। मग इथं जर आपण बघितलं तर नॅशनल पीपल पार्टी जर बघितली तर 26 जागा जिंकल्या, पण यांना स्पष्ट बहुमत जे आहे ते मिळालेलं नाही। इथं जर बघितलं तर भारतीय जनता पार्टी बीजेपीला किती जागा मिळाल्या, 2, आणि जे काही तृणमूल काँग्रेस आहे ममता बॅनर्जी यांचं त्याला 5 जागा मिळाल्या। त्यानंतर युनायटेड डेमोक्रेटिक पार्टी जी आहे तिला 11 जागा मिळाल्या। तर इथं अशा प्रकारे आपल्याला जागा दिसतात। मग यानंतर पुढे जाऊ आपण, तर जे काही नॅशनल पीपल पार्टी आहे तर त्याचे कॉनरॅड संगमा जे आहे तर ते काय बनलेले आहे, तर मुख्यमंत्री बनलेले आहे आणि यांनी सुद्धा सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे। मेघालयचे राज्यपाल फागू चौहान यांनी त्यांना ही शपथ दिलेली आहे। मेघालयचे ते 12वे मुख्यमंत्री आहे। कितवे मुख्यमंत्री आहे, 12वे मुख्यमंत्री आहे। आता राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या सर्वांना माहित आहे शरद पवार यांची, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी आहे त्याचे संस्थापक होते पी.ए. संगमा, हे कॉनरॅड संगमा यांचे वडील आहे। ठीक आहे, तर पी.ए. संगमा यांचे पुत्र कोण आहे, कॉनरॅड संगमा हे आहे आणि 2013 मध्ये पी.ए. संगमा यांनी नॅशनल पीपल्स पार्टीची स्थापना केली होती आणि आता याच पार्टीच्या सर्वाधिक जागा येऊन कॉनरॅड संगमा कोण बनलेले आहे, तर मेघालयचे मुख्यमंत्री बनलेले आहे। आता अजून आपण यांच्याविषयी इन्फॉर्मेशन बघूया। जसं की 2016 ते 2018 या कालावधीमध्ये ते लोकसभा सदस्य म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। त्यानंतर 6 मार्च 2018 ला पहिल्यांदाच ते मेघालयचे मुख्यमंत्री बनलेले आहे आणि आता सलग दुसऱ्यांदा आणि मेघालयचे ते 12वे मुख्यमंत्री आहे। कितवे आहे, 12वे मुख्यमंत्री आहे। तर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला लक्षात ठेवायची आहे।
तर एवढी इन्फॉर्मेशन जर आपण अभ्यासली तर आता आपण प्रश्न सोडूया नेमकं काय आहे. तर मेघालयमध्ये 11व्या विधानसभेसाठी ज्या निवडणुका झाल्या ते 59 जागांवर निवडणुका लढवण्यात आल्या. तर बरोबर आहे, 59 जागा दिसताय तुम्हाला, तर अगदी पहिलं विधान बरोबर. दुसरं विधान, मेघालयमध्ये नॅशनल पीपल पार्टी या पक्षाच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या. नॅशनल पीपल पार्टीचे नेते कॉनराड संगमा हे मेघालयचे 12वे व सलग दुसरे मुख्यमंत्री बनलेले आहे. तर इथं सर्व विधाने कशी आहे, बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघूया आपण. आता एक शेवटची निवडणूक आहे इथं नागालँड विधानसभेची निवडणूक. मग इथं पहिलं स्टेटमेंट काय आहे, नागालँडमध्ये 12व्या विधानसभेसाठी 60 जागावर निवडणुका लढवण्यात आल्या. नागालँडमध्ये भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आणि नेफ्यू रियो हे नागालँडचे नवीन मुख्यमंत्री बनले. आणि तिसरं विधान आहे, नागालँडमध्ये दरवेळीप्रमाणे याही वर्षी 2 महिला निवडून आल्या. त्यांचं नाव पुढील प्रमाणे आहे, हेकानी जाकुलू आणि सलहुत क्रुसे. तर आता आपण इथं व्यवस्थित याबद्दलची माहिती बघूया. बघा, नागालँडमध्ये 60 जागांसाठी निवडणुका झाल्या होत्या. पहिली गोष्ट, यामध्ये सर्वाधिक जागा जर आपण बघितल्या तर नॅशनल डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी, नॅशनल डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी म्हणजे NDPP नावाची जी पार्टी आहे तिने सर्वाधिक जागा मिळवल्या. आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे इथं बीजेपीने 12 जागा मिळवल्या. तर इथं बीजेपी प्लस NDPPचं सरकार आलेलं आहे नागालँडमध्ये. मग आपण जर बघितलं नागालँडच्या इतिहासात पहिले एक गोष्ट घडलेली आहे की एक साल 1963 मध्ये नागालँडला राज्याचा दर्जा देण्यात आला. तेव्हापासून आजपर्यंत नागालँडच्या विधानसभेमध्ये एकही महिला आमदार निवडून आली नव्हती. इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं घडलं की नागालँडमध्ये प्रथमतः 2 महिला ज्या आहे त्या निवडून आलेल्या आहे आणि त्यांचं नाव आहे हेकानी जाकलू आणि सलहुत क्रुसे. तर हे त्यांचं नाव आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता नेफ्यू रियो यांच्याबाबत आपण माहिती मिळूया. नेफ्यू रियो यांची 7 मार्च 2023 रोजी 5व्यांदा नागालँडचे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे. त्याचबरोबर NDPPचे TR जेलियांग हे उपमुख्यमंत्री बनले. त्याचबरोबर नागालँडमध्ये अजून एक उपमुख्यमंत्री नियुक्त करण्यात आलेले आहे, भाजपचे Y पॅटर्न. तर यांची उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली. मुख्यमंत्री बनले नेफ्यू रियो. TR जेलियांग NDPPचे आहे, ते कोण बनले, नेफ्यू रियो यांच्याच पार्टीचे ते उपमुख्यमंत्री. आणि भाजपचे Y पॅटर्न हे सुद्धा उपमुख्यमंत्री बनलेले आहे. ठीक आहे. नागालँडचे राज्यपाल जे आहे गणेशन यांनी नेफ्यू रियो यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिलेली आहे. व्यक्ती म्हणून नागालँडचे 9वे मुख्यमंत्री कोण आहे, तर नेफ्यू रियो आहे. ठीक आहे. मग आता त्यांनी नागालँडचे गृहमंत्री त्याचबरोबर नागालँडचे पहिले मुख्यमंत्री म्हणून 2013 मध्ये शपथ घेतली होती. आणि त्याचबरोबर लोकसभा सदस्य म्हणून त्यांनी काम केलेलं आहे 2014-2018. आणि आता जर आपण बघितलं तर नागालँडचे 5व्यांदा मुख्यमंत्री ते बनलेले आहे. तर आता इथं आपण एक एक विधान व्यवस्थितरित्या बघूया. जसं की पहिलं विधान आहे, नागालँडमध्ये 12व्या विधानसभेसाठी 60 जागांवर निवडणुका लढवण्यात आल्या. तर पहिली गोष्ट ही लक्षात ठेवा, नागालँडमध्ये 13व्या विधानसभासाठी निवडणुका झाल्या होत्या. कितव्या विधानसभेसाठी, 13व्या विधानसभेसाठी नागालँडमध्ये निवडणुका झाल्या होत्या. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. दुसरं स्टेटमेंट, नागालँडमध्ये भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या. आता नागालँडमध्ये कोणती पार्टी सर्वाधिक जागा जिंकलेली आहे, नॅशनलिस्ट डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी. तर हिने सगळ्यात जास्त जागा जिंकलेल्या आहे. तर हे विधान जे आहे ब आपलं चुकीचं आहे. अर्ध बरोबर आहे की नेफ्यू रियो हे नागालँडचे नवीन मुख्यमंत्री बनले. पण पहिलं जर आपण बघितलं नागालँडमध्ये भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या, तर हे विधान चुकीचं आहे. आणि नागालँडमध्ये दरवेळीप्रमाणे याही वर्षी 2 महिला निवडून आल्या, तर दरवेळीप्रमाणे नाही मित्रांनो. यावर्षी प्रथमच हेकानी जाकलू आणि सलहुत क्रुसे या पहिल्यांदाच काय झालेलं आहे, तर 2 महिला नागालँडच्या विधानसभेवर निवडून आलेल्या आहे. त्यामुळे इथं क बरोबर आहे, क चुकीचं आहे. त्यामुळे इथं तिन्ही विधानं कशी येणार आहे, चुकीची येणार आहे. इथं आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. तर अशा प्रकारे आपण निवडणुकाविषयीचे जे काही प्रश्न आहे ते सुद्धा बघितलेले आहे. ठीक आहे. मग आता आपण पुढे जाऊया आणि पुढे जे काही प्रश्न आहेत त्यांचा अभ्यास करूया. बघा, पुढील जो प्रश्न आहे तो तुमच्या समोर येत आहे, निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्यासाठी जी काही समिती नेमली जाणार आहे त्यामध्ये खालीलपैकी कोण असणार आहे. ठीक आहे. निवडणूक आयुक्तांची नियुक्ती ज्या समितीमार्फत होणार आहे त्या समितीमध्ये कोण कोण असणार आहे.
तर आता निवडणूक आयुक्त जे आहे त्यांची नियुक्ती करण्यासाठी एक समिती बनवण्यात आलेली आहे आणि या समितीमध्ये कोण कोण असणार आहे हे तुम्हाला सांगायचं आहे। मग हे तुमच्या समोर ऑप्शन आहे, आपण थोडासा पॉज घेऊया आणि मग तुम्ही याचा ऑप्शन सांगा। मी तुम्हाला 5 सेकंदाचा किंवा एक 10 सेकंदाचा वेळ देतो। तर निवडणूक आयोग जो आहे, तर निवडणूक आयोगामध्ये आपण जर बघितलं तर 3 निवडणूक आयुक्त असतात। आपण जर बघितलं तर 25 जानेवारी 1950 रोजी निवडणूक आयोग जो आहे तो फॉर्म करण्यात आला होता। त्यामुळे 25 जानेवारी या दिवसाला काय म्हणून ओळखलं जातं, तर राष्ट्रीय मतदान दिवस म्हणून त्याला साजरा केलं जातं। तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर निवडणूक आयोगामध्ये पहिले एकच आयुक्त असायचा। पहिले कोण असायचा? एकच आयुक्त असायचा। पण 1989 पासून जर आपण बघितलं तर निवडणूक आयोगामध्ये 2 आयुक्त, म्हणजे पहिले एकच आयुक्त होता, त्यामध्ये ॲडिशन करून अजून 2 आयुक्त नेमण्यात येऊ लागले आणि मग तेव्हापासून निवडणूक आयोग हा एक मुख्य आयुक्त आणि 2 इतर आयुक्त अशा प्रकारे आपल्याला दिसायला लागला। मग परत तो एक सदस्यीय झाला आणि परत 1983 पासून जर आपण बघितलं 1993 पासून तो 3 सदस्यीय बनलेला आहे किंवा 3 जण त्यामध्ये असतात। त्यापैकी एक जण मुख्य निवडणूक आयुक्त असतो आणि 2 जण इतर निवडणूक आयुक्त असतात। आता पहिले जर आपण निवडणूक आयुक्त सांगायचं झालं, जेव्हा निवडणूक आयोग बनला तर ते होते सुकुमार सेन। कोण होते? सुकुमार सेन। आणि आताचे जर 25वे निवडणूक आयुक्त सांगायचं झालं 25वे, तर ते आहे राजीव कुमार। कोण आहे? राजीव कुमार। तर आता आपण हा जो प्रश्न तुमच्या समोर आहे त्याचं उत्तर सुद्धा बघूया नेमकं काय आहे। ठीक आहे, तर निवडणूक आयुक्त नेमण्यासाठी एक समिती फॉर्म केली जाणार आहे। तर या समितीमध्ये कोण कोण असणार आहे, तर आपण जर बघितलं तर पंतप्रधान त्यामध्ये असणारच। कोण असणार आहे? पंतप्रधान। मग त्यानंतर दुसरं कोण आहे? राष्ट्रपती। तर राष्ट्रपतीला इथं थोडं बाजूला ठेवूया। त्यामध्ये कोण असणार आहे? अजून सरन्यायाधीश असणार आहे। कोण आहे? सरन्यायाधीश असणार आहे। मग आता इथं लोकसभेचे विरोधी पक्षनेता आणि राज्यसभेचे अध्यक्ष आणि लोकसभेचे अध्यक्ष हे 3 राहिलेले आहे। तर इथं जर आपण बघितलं लोकसभेचे विरोधी पक्षनेता इथं आपल्याला दिसणार आहे। मग आता हे जे 3 ऑप्शन आहे, तर लोकसभेच्या अध्यक्षांना या समितीमध्ये स्थान नाहीये। राज्यसभेचे अध्यक्ष म्हणजे उपराष्ट्रपती सुद्धा या समितीमध्ये नसणार आहे। राष्ट्रपतीचा इथं रोल आहे, पण राष्ट्रपती या समितीचे सदस्य नसणार आहे। राष्ट्रपतीचा काय रोल असणार आहे, तर हे 3 व्यक्ती जे आहे ते या समितीचे सदस्य असतील, पंतप्रधान, सरन्यायाधीश आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेता। आणि हे 3 व्यक्ती काय करतील? निवडणूक आयुक्त ची निवड करतील। निवडणूक आयुक्ताची निवड कोण करणार? हे 3 व्यक्ती करणार। आणि या 3 व्यक्तींनी समज ABC या निवडणूक आयुक्ताची निवड केली तर त्यांची नियुक्ती कोण करणार? राष्ट्रपती करणार। त्यांना नियुक्त कोण करणार? तर राष्ट्रपती करणार। त्यांना शपथ कोण देणार? तर राष्ट्रपती देणार। इथं राष्ट्रपतीचा रोल आहे, पण राष्ट्रपती या समितीचा पार्ट नाहीये। ठीक आहे, तर काय सिस्टम असणार आहे तुम्हाला समजलं असेल। अ, क आणि ई आपलं उत्तर असलं पाहिजे। तर पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे। निवडणूक आयुक्ताची जी काही नियुक्ती केली जाणार आहे ती पंतप्रधान, सरन्यायाधीश आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेता या तिघांची मिळून एक समिती स्थापन केली जाणार आहे। आणि या समितीने जो काही निवडणूक आयुक्ताची निवड केली असेल तर त्यांची नियुक्ती राष्ट्रपतीच्या मार्फत केली जाणार आहे। तर समितीमध्ये हे 3 जण असणार आहे। या इथं बघा PM म्हणजे प्राईम मिनिस्टर, लीडर ऑफ ऑपोजिशन आणि CJI चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे सरन्यायाधीश हे 3 व्यक्ती जे असणार आहे ते अपॉइंट करणार आहे इलेक्शन कमिशनर, म्हणजे इलेक्शन कमिशनरची निवड करणार आहे। आणि त्यांची एक्झॅक्ट अपॉइंटमेंट कोण करणार आहे? तर राष्ट्रपती करणार आहे। प्रेसिडेंट अपॉइंट करणार आहे त्यांना, हे लक्षात ठेवायचं आहे। तर या कमिटीमध्ये हे 3 जण असणार हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। पॉलिटीच्या दृष्टिकोनातूनही अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन हा बनतो। यानंतर पुढे जाऊया। महाराष्ट्रात मंजूर करण्यात आलेल्या लोकायुक्त विधेयकाबाबत आपल्याला काय सांगायचं आहे? तर योग्य विधान निवडायचं आहे किंवा खालील विधानांचा विचार करायचा आहे। मग बघा, मुख्यमंत्र्यांना लोकायुक्ताच्या कक्षेत आणणारं कर्नाटक नंतर महाराष्ट्र दुसरंच राज्य बनलं आहे। या कायद्यामध्ये एक लोकायुक्त ऐवजी एक लोकायुक्त समितीची तरतूद करण्यात आलेली आहे। तिसरं विधान, लोकायुक्त समितीमध्ये 5 जण असतील, त्यामध्ये एक मुख्य लोकायुक्त तर 4 इतर लोकायुक्त असतील। आणि या लोकायुक्त समितीमध्ये मुख्य लोकायुक्त सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि इतर लोकायुक्त उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश असतील। तर आता इथं आपण विचार करूया या स्टेटमेंटवर। पहिलं स्टेटमेंट काय म्हणतं की मुख्यमंत्री
लोक आयुक्ताच्या कक्षेत आणणारं कर्नाटक हे कर्नाटक नंतर महाराष्ट्र दुसरं राज्य आहे। रॉंग स्टेटमेंट। का रॉंग आहे तर महाराष्ट्रच पहिलं राज्य बनलेलं आहे ज्यांनी लोक आयुक्तांच्या कक्षेमध्ये कोणाला आणलेलं आहे तर मुख्यमंत्र्यांना आणलेलं आहे। मग आता काही मुलांना प्रश्न पडला असेल की हे लोक आयुक्त म्हणजे काय किंवा लोकपाल हा शब्द ऐकला असेल, लोकपाल म्हणजे काय। तर बघा 2013 मध्ये देशातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी अण्णा हजारे यांनी एक आंदोलन केलं होतं आणि मग 2013 साली एक कायदा पास करण्यात आला होता, त्याचं नाव आहे लोकपाल आणि लोक आयुक्त कायदा। आता हा कायदा नेमकं काय आहे तर यांना अधिकार असतो की राज्यामधील जे काही सरकारी गव्हर्नमेंट सर्वंट आहे, सरकारचे जे सेवक आहे, सरकारी नोकरी करणारे जे काही लोक आहे तर त्यांची चौकशी व्हावी। त्यांनी जर भ्रष्टाचार केला तर त्यांची चौकशी ही लोकपाल आणि लोक आयुक्त यांच्या मार्फत केली जाते। जर आपण बघितलं तर केंद्र सरकारमध्ये लोकपाल हे पद निर्माण करण्यात आलेलं आहे आणि राज्य सरकारसाठी लोक आयुक्त हे पद निर्माण करण्यात आलेलं आहे। मग आपण लोकपाल आणि लोक आयुक्त या पदाचा जर आपण इतिहास बघितला तर हे पद सर्वात पहिले स्वीडन या देशामध्ये 1809 साली निर्माण करण्यात आलं होतं। त्याचं तिथे नाव होतं ऑम्बुड्समॅन। काय होतं? ऑम्बुड्समन असं तिथे नाव होतं। तर हे लक्षात ठेवायचं आहे। आणि मग आपण आपल्या देशामध्ये यासाठी कायदा बनवलेला आहे 2013 साली। पण महाराष्ट्र सरकार जे आहे तर याची एक हिस्ट्री आहे, मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे। लोकपालसाठी तर पहिला जो कायदा आहे तो 2013 मध्ये झाला। बऱ्यापैकी स्वातंत्र्यापासूनच कायदा बनवण्याची तयारी आपण केली होती, पण बऱ्याच वेळा ते विधेयक पासच झालं नाही। आणि पहिले लोकपाल म्हणून पिनाकी चंद्र घोष पी.सी. घोष यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे, पहिले लोकपाल कोण आहे? पी.सी. घोष यांची नियुक्ती करण्यात आली। आणि आता सध्याचे जे काही लोकपाल आहे तर प्रदीप कुमार, कोण आहे? प्रदीप कुमार यांच्याकडे अतिरिक्त कारभार आहे लोकपाल या पदाचा, प्रदीप कुमार, ठीक आहे। तर हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। पहिले लोकपाल पिनाकी चंद्र घोष आणि सध्याचे प्रदीप कुमार आहे। मग आता आपण महाराष्ट्राची सुद्धा हिस्ट्री बघूया लोक आयुक्ताबाबतची। तर लोक आयुक्ताबाबत सर्वप्रथम 1968 मध्ये एक विधेयक पारित करण्यात आलं आणि लोक आयुक्ताबाबत सर्वप्रथम विधेयक कोणी पारित केलं तर ओरिसा या राज्याने, आज आपण त्याला ओडिसा या नावाने ओळखतो, तर ओडिसाने लोक आयुक्ताबाबत पहिलं विधेयक पारित केलं, पण त्यांना त्याची अंमलबजावणी करता आली नाही। लोक आयुक्त या पदाची अंमलबजावणी करता आली नाही। मग 1971 मध्ये महाराष्ट्र सरकारने ओडिसाच्या पाठोपाठ विधेयक पारित केलं आणि महाराष्ट्र लोक आयुक्ताची अंमलबजावणी करणारं पहिलं राज्य बनलं, ठीक आहे। आपण काय केलं? लोक आयुक्त अपॉइंट केला। तर भारताचे महाराष्ट्राचे पहिले लोक आयुक्त होते एस.पी. कोतवाल। कोण होते? महाराष्ट्राचे पहिल्या लोकायुक्त एस.पी. कोतवाल होते। हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे। मग आपण दरवर्षी काय करत गेलो तर लोकायुक्त नेमत गेलो, कोतवाल यांच्यानंतर दुसरे तिसरे अशा प्रकारे आपण लोकायुक्त चेंज करत गेलो। पण ही लोकायुक्त जी काही महाराष्ट्रात सिस्टम होती ती इतकी व्यवस्थित कार्य करत नव्हती। मग अलीकडे त्याच्यामध्ये काही चेंजेस आणण्यात आले। मग या चेंजेसवरच हा प्रश्न आहे। जसं की मुख्यमंत्री हे लोकायुक्ताच्या कक्षेमध्ये नव्हते, मग आता यांना लोकायुक्ताच्या कक्षेमध्ये आणण्यात आलेलं आहे आणि महाराष्ट्र हे पहिलं राज्य बनलेलं आहे। इथं कर्नाटक दिलं होतं, त्यामुळे हे विधान चुकीचं आहे। दुसरं विधान, या कायद्यामध्ये लोक आयुक्ताऐवजी एक लोक आयुक्त समिती असणार आहे, तर दुसरं विधान इथे बरोबर आहे। तिसरं विधान, या लोक आयुक्त समितीमध्ये 5 व्यक्ती असणार आहे, यामध्ये एक मुख्य लोक आयुक्त तर 4 इतर लोक आयुक्त असणार आहे, तर क विधान सुद्धा बरोबर आहे। इथे एक लोक आयुक्त समिती असेल, यामध्ये एक मुख्य लोक आयुक्त आणि 4 इतर लोक आयुक्त असणार आहे। आणि हे 4 इतर लोक आयुक्त जे असणार आहे तर यामध्ये 2 उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील आणि 2 समाजसेवक व्यक्ती असतील, आणि जो काही मुख्य लोकायुक्त असेल तर ते सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश असतील, आणि जे 2 इतर लोकायुक्त असणारे तर ते उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश असणार आहे, ठीक आहे। तर हे लक्षात ठेवायचं आहे। तर लोकायुक्त जे असणार आहे तर इथं जर आपण बघितलं तर मुख्य लोक आयुक्त जे असणार आहे ते सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश असणार, आणि इतर लोक आयुक्त जे असणार आहे तर ते उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश असतील 2 आणि 2 समाजसेवक असतील। तर अशा प्रकारे इथं हे फॉर्मेशन करण्यात आलेलं आहे। इथं जर बघितलं तर ड विधान चुकीचं आहे, कारण इतर लोक आयुक्त हे उच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश असतील, पण इतर पैकी 2च
उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश फक्त 2च असतील आणि 2 समाजसेवक असतील तर हे लक्षात ठेवायचं आहे. सर्वचे सर्व उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश नसणार आहे. ठीक आहे, नसणार आहे. तर हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे. मग आपण अशा प्रकारे इथं ब आणि क विधान जे आहे ते बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तर आपल्याला निवडावं लागेल. आय होप तुम्हाला इथे सर्व गोष्टी व्यवस्थित समजल्या असतील. तरी पण मी एकदा रिपीट करतो की महाराष्ट्राने लोकायुक्त विधेयक जे आहे ते पारित केलेलं आहे. या लोकायुक्तामध्ये मुख्यमंत्र्यांना आणणारं महाराष्ट्र पहिलं राज्य बनलं. पहिले फक्त एकच लोकायुक्त आपण नियुक्त करत होतो, जसं की पहिले होते इथं SP कोतवाल. आता आपण त्या जागी समितीची नियुक्ती केलेली आहे. समितीमध्ये एक अध्यक्ष, 4 सदस्य असणारे, एक अध्यक्ष जे असणारे ते जे काही सर्वोच्च न्यायालय त्याचे माजी न्यायाधीश तिथं नेमणूक अध्यक्ष म्हणून केली जाणार आहे लोकायुक्त म्हणून. आणि त्याचबरोबर जे इतर लोकायुक्त असणारे त्यांच्यापैकी 2 उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि 2 समाजसेवक व्यक्ती असणार आहे. तर ही इन्फॉर्मेशन आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, त्याचबरोबर अजून एक पॉइंट सांगायचा राहिला की जे काही मुख्य लोकायुक्त असणारे हे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश तर असतीलच, पण समजून घ्या आपल्याला सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश कुणी तयारच नाही झालं महाराष्ट्राचे लोकायुक्त मुख्य लोकायुक्त होण्यासाठी. तर त्यांच्या जागी मग उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश म्हणजे उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश जे त्यांची नियुक्ती सुद्धा इथं केली जाऊ शकते मुख्य लोकायुक्त म्हणून. तर अशा प्रकारे ही रचना तुम्हाला कळली असेल तर हे खूप महत्त्वाचं आहे. मग आता अजून एक महत्त्वाची गोष्ट, आता हे जे लोकायुक्त नेमले जाणार आहे, एक मुख्य लोकायुक्त आणि 4 इतर लोकायुक्त. मुख्य लोकायुक्त सर्वोच्च न्यायालयाचे किंवा उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि 4 पैकी 2 उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि 2 समाजसेवक, अशी जी या समितीची रचना असणार आहे. यामध्ये ज्या व्यक्तींची नेमणूक केली जाणार आहे त्यासाठी एक समिती असणार आहे आणि या समितीमध्ये अध्यक्ष मुख्यमंत्री असेल, त्याचबरोबर या समितीमध्ये उपमुख्यमंत्री असतील, त्यानंतर विधिमंडळाचे जे काही दोन्ही सभागृह आहेत जसं की विधानसभा आणि विधान परिषद यांचे विरोधी पक्ष नेते असतील, विधानसभेचे अध्यक्ष असतील, विधान परिषदेचे सभापती असतील. तर अशा प्रकारे ही समिती मुख्यमंत्री अध्यक्ष, उपमुख्यमंत्री सदस्य, त्याचबरोबर जे काही विधानसभा आणि विधान परिषद आहे यांच्या अध्यक्ष आणि विरोधी पक्ष नेते यामध्ये सदस्य म्हणून काम करतील. यानंतर पुढे जाऊया. पुढील प्रश्न, कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाने प्रादेशिक भाषेमध्ये निकाल प्रकाशित करून पहिलं राज्य उच्च न्यायालय बनण्याचा मान मिळवलेला आहे? तर इथं जे काही केरळचं उच्च न्यायालय आहे त्यांचा जो निकाल आहे, आता उच्च न्यायालयाचा निकाल सुद्धा इंग्रजी भाषेमध्येच प्रकाशित होतो, पण केरळच्या उच्च न्यायालयाने त्यांचा जो निकाल आहे तो मल्याळम भाषेमध्ये प्रकाशित केलेला आहे. आणि अशा प्रकारे प्रादेशिक भाषेमध्ये निकाल प्रकाशित करणारं राज्य जे आहे ते केरळ हे भारताचं पहिलंच राज्य बनलेलं आहे. हे आपल्याला स्ट्रेट फॉरवर्ड लक्षात ठेवायचं आहे. केरळचा मातृभाषा दिन असतो 21 फेब्रुवारी. याच दिवशी केरळचा नाही सॉरी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन असतो. याच दिवशी केरळने अशा प्रकारचा जो काही आपला निर्णय आहे तो मल्याळम भाषेमध्ये प्रकाशित केलेला आहे. यानंतर पुढचा अजून एक वन लाइनर क्वेश्चन म्हणजे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये अलीकडे जातीनिहाय जनगणना सुरू करण्यात आलेली आहे? तर आपण जर इथं बघितलं तर बिहार राज्यामध्ये काय करण्यात आलेलं आहे, जातीनिहाय म्हणजे कोणत्या कास्टचे किती लोक आहे याबाबतची जनगणना बिहारने सुरू केली आहे, हे आपल्याला माहित असलं पाहिजे. तर बिहार राज्य हे असं पहिलं म्हणता येणार नाही, पण बिहार राज्यामध्ये अलीकडे 2023 वर्षामध्ये जातीनिहाय जनगणना जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. यापूर्वी राजस्थानमध्ये सुद्धा जातीनिहाय जनगणना पार पडली होती. आता बिहारमध्ये खूप दिवसापासून मागणी होती की जातीनिहाय जनगणना करा, तर ही आता बिहारमध्ये केली जाणार आहे. इथं कोणत्या कास्टचे किती लोक काय या सर्व गोष्टी इथं मोजल्या जाणार आहे. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा प्रश्न म्हणजे महाराष्ट्राचे जे नवीन राज्यपाल आहेत त्यांच्याविषयी. रमेश बैस यांची महाराष्ट्राचे 23वे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते मूळचे छत्तीसगडचे आहे. ते 7 वेळा लोकसभेचे खासदार बनलेले आहे. तर मग आता आपण रमेश बैस यांच्याविषयी जाणून घेऊया. तर भगतसिंह कोश्यारी यांची जागा रमेश बैस यांनी घेतलेली आहे. ते महाराष्ट्राचे 23वे राज्यपाल बनलेले आहे. यापूर्वी त्यांनी झारखंडचे 10वे राज्यपाल म्हणून काम केलेलं आहे आणि त्यांनी तेव्हा द्रौपदी मुर्मू झारखंडच्या राज्यपाल होत्या, तर त्यांच्या जागी यांची नियुक्ती करण्यात आली होती. यानंतर द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती बनलेले आहे आणि द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती बनल्यानंतर ते कोण बनले होते, झारखंडचे राज्यपाल बनले होते. यानंतर
18वे त्रिपुराचे राज्यपाल म्हणून सुद्धा यांनी काम केलेलं आहे. म्हणजे झारखंडचे राज्यपाल, त्रिपुराचे राज्यपाल आणि महाराष्ट्राचे राज्यपाल. मग आयोग तुम्हाला अशा प्रकारचाही प्रश्न विचारू शकतो की खालीलपैकी कोणत्या राज्याचे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांनी काम केलेलं नाही. मग तिथे तुम्हाला महाराष्ट्र ऑप्शन मध्ये असेल, झारखंड असेल, त्रिपुरा असेल आणि खाली तुम्हाला एक वेगळं राज्य दिलं जाईल. सपोज एक्झाम्पल म्हणून उत्तर प्रदेश, तर मग तिथे आपल्याला उत्तर प्रदेश हे उत्तर निवडायचं आहे. ठीक आहे. तर रमेश बैस हे महाराष्ट्राचे 23वे राज्यपाल बनलेले आहे. अगदी बरोबर. ते मूळचे छत्तीसगडचे आहे, हे विधान सुद्धा बरोबर आहे. आणि त्यांनी 7 वेळा लोकसभेचे खासदार म्हणून काम केलेलं आहे, हे सुद्धा बरोबर आहे. याचबरोबर यांनी झारखंड आणि त्रिपुराचं राज्यपाल म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. झारखंड प्लस त्रिपुरा. तर हे लक्षात ठेवायचं आहे. एवढी इन्फॉर्मेशन यांच्याविषयी आपल्याला सफिशियंट आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा, आंध्र प्रदेशची नवीन राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर आपण वेळोवेळी ऐकलेलं आहे की आंध्र प्रदेशची नवीन राजधानी कोणती होणार आहे? अमरावती होणार आहे. पण अलीकडे जी काही घोषणा करण्यात आलेली आहे तर आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून, तर ती आहे विशाखापट्टणम. आंध्र प्रदेशची नवीन राजधानी आता कोणती होणार आहे? तर विशाखापट्टणमला आंध्र प्रदेशची नवीन राजधानी बनवण्यात आलेली आहे. आता आंध्र प्रदेशमध्ये एक आगळा वेगळा प्रयोग करण्यात आला होता. आंध्र प्रदेशमध्ये 3 राजधान्या ज्या आहे ते गव्हर्नमेंट बनवणार होतं. किती राजधान्या? 3 राजधान्या. मग आता या 3 राजधान्या कशा प्रकारे बनवणार होतं? तर जी काही कायदे मंडळाची कॅपिटल असेल, जी काही लेजिस्लेटिव्ह कॅपिटल असेल, ज्या ठिकाणी कायदे बनवण्याचं काम केलं जाईल त्यासाठी राजधानी बनवलं जाणार होतं अमरावतीला. त्यानंतर जी काही कार्यकारी मंडळाची कॅपिटल असणार होती, कार्यकारी मंडळासाठी राजधानी असणार होती, ती असणार होती विशाखापट्टणम. आणि जी काही न्याय मंडळासाठी राजधानी असणार होती ती असणार होती कुर्नूल. म्हणजे अशा प्रकारे 3 राजधानी इथे निर्माण केल्या जाणार होत्या. कायदे मंडळाचं काम अमरावतीमधून केलं जाईल, त्यानंतर विशाखापट्टणम येथून कार्यकारी मंडळ काम करेल आणि कुर्नूल या ठिकाणी न्यायालय त्यांचं काम करेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे YSR जगनमोहन रेड्डी जे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहे, तर त्यांचा प्लॅन होता. पण या प्लॅनला विरोध करण्यात आला आणि त्यांना सांगितलं की लवकरात लवकर तुमची राजधानी घोषित करा. आणि मग त्यानंतर त्यांनी विशाखापट्टणम ही आमची नवीन राजधानी म्हणून आम्ही घोषित करतो असं सांगितलेलं आहे. तर इथं जर बघितलं तर आंध्र प्रदेशची जुनी राजधानी होती हैदराबाद. मग आता तेलंगणा वेगळं झाल्यानंतर तेलंगणाची राजधानी बनली होती हैदराबाद. मग आंध्र प्रदेश म्हणे की आम्ही नवीन राजधानी डेव्हलप करतो. मग त्यांनी अमरावती ही नवीन राजधानी डेव्हलप करण्याचा निर्णय घेतला. पण मग नंतर तिला काही विलंब झाला किंवा काही अडचणी आल्या, त्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे तर विशाखापट्टणमला राजधानी बनवलेलं आहे. पण त्यांचा प्लॅन एक आगळा वेगळा होता. अमरावतीमधून कायदे मंडळाचं काम करायचं, विशाखापट्टणम मधून कार्यकारी मंडळ काम करेल आणि कुर्नूलमधून न्याय मंडळ काम करेल. तर असा यांचा प्लॅन होता. पण हा प्लॅन आपल्याला कुठे ना कुठे फसलेला दिसतो आणि विशाखापट्टणमला राजधानी जगनमोहन रेड्डीने जाहीर केलेलं आपल्याला बघायला मिळतं. यानंतर पुढे जाऊया. पुढील प्रश्न बघा. खालील विधानांचा अभ्यास करा. पहिलं विधान आहे राधाकृष्ण माथुर यांची लडाखचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. राधाकृष्ण माथुर जे आहे, माथुर, ठीक आहे, हे लडाखचे पहिले राज्यपाल होते. इथं थोडं सिली मिस्टेक झालेली आहे. राधाकृष्ण माथुर हे लडाखचे पहिले राज्यपाल म्हणून BD मिश्रा यांनी काम पाहिलेलं आहे. तर इथं बघा हे स्टेटमेंट कसं आहे हे मी तुम्हाला समजून सांगतो. राधाकृष्ण माथुर यांनी लडाखचे जे पहिले राज्यपाल आहे BD मिश्रा यांची जागा घेतली आहे. तर हे विधान असं आहे. ठीक आहे. तर हे विधान इथं पूर्णपणे फॉर्म करताना चुकलेलं आहे. तर हे विधान कसं आहे? राधाकृष्ण माथुर यांनी कोणाची जागा घेतलेली आहे तर BD मिश्रा यांची जागा घेतलेली आहे असं हे स्टेटमेंट आहे. आणि मिश्रा हे ब्रिगेडियर असून यांनी 1999च्या कारगिल युद्धामध्ये सहभाग घेतला होता. तर आता आपण एक एक स्टेटमेंट बाबत व्यवस्थितरित्या माहिती बघूया. बघा, लडाखचे जे असतात ते नायब राज्यपाल असतात. पहिली गोष्ट, ठीक आहे, लडाखचे कोण असतात? नायब राज्यपाल असतात. आणि लडाखचे जे नायब राज्यपाल आहे, पहिले नायब राज्यपाल आहे, त्यांचं नावच राधाकृष्ण माथुर आहे. त्यांचं नावच राधाकृष्ण माथुर आहे. त्यामुळे राधाकृष्ण माथुर हे नवीन राज्यपाल नाहीच. मग लडाखचे नवीन राज्यपाल कोण बनलं तर BD मिश्रा हे लडाखचे नवीन राज्यपाल बनलेले आहे. मग दुसरं स्टेटमेंट असं होतं की राधाकृष्ण माथुर यांची लडाखचे पहिले राज्यपाल BD मिश्रा यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली. तर हे विधान सुद्धा चुकीचं आहे. ठीक आहे. त्यानंतर मिश्रा हे ब्रिगेडियर असून यांनी 1999च्या कारगिल युद्धामध्ये सहभाग घेतला होता. तर हे विधान सुद्धा चुकीचं आहे. तर प्रत्येक विधान का चुकीचं आहे का नाही हे आता आपण बघू. निवृत्त ब्रिगेडियर जे आहे BD मिश्रा
यांची लडाखचे दुसरे नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. हे पहिले नायब राज्यपाल इथं कोण होते? राधाकृष्ण माथुर होते. तर हे लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे पहिलं विधान इथं चूक आहे. बी.डी. मिश्रा हे नवीन राज्यपाल आहे आणि पहिले कोण होते? तर राधाकृष्ण माथुर होते. त्यामुळे पहिले दोन स्टेटमेंट चुकीचे असतील. आता तिसरं स्टेटमेंट बघूया. जे काही बी.डी. मिश्रा आहे तर यांनी अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून सुद्धा काम केलेलं आहे आणि यांनी चीन आणि भारताचं 1962 युद्ध, भारत आणि पाकिस्तानचं 1965 युद्ध आणि बांगलादेश मुक्ती संग्राम जो होता 1971चा, या तिन्ही युद्धामध्ये बी.डी. मिश्रा यांचा सहभाग होता आणि आता ते लडाखचे राज्यपाल बनलेले आहे. त्यामुळे सगळे स्टेटमेंट रॉंग आहे. एकही विधान कसं नाही, बरोबर नाही. तर हे स्टेटमेंट आपल्याला निवडावं लागेल. ठीक आहे. आता बघा पुढील 15वा प्रश्न तुमच्या समोर आहे. अलीकडे राज्य सरकारने महानगरपालिकेची नामनिर्देशित सदस्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर सदस्य किती वाढवले जाणार आहे? 10%ने, 10ने, 5ने, म्हणजे ही सदस्य संख्या कितीने वाढवली जाणार आहे? नॉमिनेट सदस्यांची संख्या कितीने वाढवली जाईल? 10%ने वाढवली जाईल किंवा फक्त 10 या संख्येने वाढवली जाईल किंवा 5 या संख्येने वाढवली जाईल? आता आपण जर बघितलं तर आपण इन जनरली राज्यसभेमध्ये 12 सदस्यांचं नॉमिनेशन करत असतो किंवा नॉमिनेट करत असतो. पहिले आपण लोकसभेमध्ये 2 अँग्लो इंडियन सदस्यांना काय करायचो? लोकसभेमध्ये नॉमिनेट करायचो. आपण जर विधानसभा जर बघितली तर विधानसभेमध्ये एका अँग्लो इंडियनला आपण काय करायचो? नॉमिनेट करायचो. हे सदस्य असे आहे की जे निवडून आलेले नसतात, त्यांना जस्ट त्यांच्या कार्यामुळे किंवा ते अँग्लो इंडियन आहे म्हणून त्यांना नॉमिनेट केलं जात होतं. ठीक आहे. राज्यसभेमध्ये जे सदस्य नॉमिनेट केले जातात ते क्रीडा क्षेत्रामध्ये, समाजसेवामध्ये किंवा समाजकार्यामध्ये किंवा आपण म्हणूया अभिनयामध्ये, संगीत क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या व्यक्तींची नियुक्ती आपण राज्यसभेमध्ये 12 सदस्य नॉमिनेट करत असतो किंवा नियुक्ती करत असतो. त्याचप्रमाणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा अशी नेमणूक करावी किंवा अशी नेमणूक केली जावी या हेतूने महानगरपालिकेमध्ये नामनिर्देशित सदस्यांची संख्या जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे. पहिले ही अशी नेमणूक व्हायची. पहिले 5 सदस्य जे आहे ते महानगरपालिकेमध्ये नॉमिनेट केले जायचे प्रत्येक महानगरपालिकेमध्ये. आता त्याची संख्या वाढून 5 वरून 10 वर करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर 10% अशी करण्यात आलेली आहे. आता हे समजण्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ की कशा प्रकारे असेल. समजून घ्या. आपण पुण्याची एक महानगरपालिका घेऊ, संभाजीनगरची एक महानगरपालिका घेऊ. पुण्याच्या महानगरपालिकेमध्ये समजून घ्या 200 सदस्य आहे. किती? 200. आणि संभाजीनगरच्या महानगरपालिकेमध्ये 90 सदस्य आहे. तर पुण्याच्या महानगरपालिकेमध्ये जे 200 सदस्य आहे, पुण्याच्या महानगरपालिकेमध्ये जे 200 सदस्य आहे, या 200 सदस्याच्या जर आपण बघितलं तर 10% येतात 20. ठीक आहे. आणि संख्येने जर बघितलं तर आपण डायरेक्ट 10 सदस्यांचं तिथे नॉमिनेट करू शकतो. मग आपल्याला काय करायचंय तर इथं 20 पेक्षा आपल्याला कमीत कमी आकडा निवडायचा आहे आणि 10 सदस्यांना तिथे डायरेक्ट नॉमिनेट करायचं आहे. आणि त्यानंतर समजून घ्या संभाजीनगरची महानगरपालिका आहे, तिथील सदस्य संख्या आहे 90. मग आता तिथं आपल्याला त्याचे 90चे 10% काढले तर 9 सदस्य येतात आणि संख्येनुसार जर बघितलं तर 10 लोक येतात. तर आपल्याला जिथं 100 पेक्षा कमी सदस्य संख्या असेल तिथं 10% हा निकष निवडायचा आहे आणि संभाजीनगरच्या महानगरपालिकेमध्ये 9 सदस्य जे असतील ते नॉमिनेट आपण करणार आहोत. सपोज एखादी महानगरपालिका आहे, समजून घ्या कोल्हापूरची नवीन इचलकरंजी, तिथली सदस्य संख्या आहे 50. मग तिथं आपण 10% किंवा 10 हे आपल्या समोर 2 ऑप्शन असतील. तर मग इथं जर आपण 50 पैकी 10 सदस्य जर नॉमिनेट केले तर हे काही आपण जर बघितलं खूप जास्त होतात. मग त्यामुळे इथं 10%चा निकष निवडायचा आणि 5 सदस्यांना इथं काय करायचं? नॉमिनेट करायचं. तर अशा प्रकारे 100 पेक्षा जास्त सदस्य संख्या जिथे असेल तर तिथं फक्त 10 सदस्य डायरेक्ट नॉमिनेट करायचे आणि 100 पेक्षा कमी सदस्य संख्या जिथे असेल तिथं 10% सदस्य नॉमिनेट करायचे. त्यामुळे 10% आणि 10 हे दोन्ही गोष्टी आपल्या लक्षात आल्या पाहिजे. इथं आपलं विधान असेल अ आणि ब बरोबर हा पर्याय आपल्याला निवडावा लागेल. आय होप तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असेल की ही जी काही महानगरपालिकेमधील नामनिर्देशित सदस्यांची संख्या आहे ही 2 प्रकारे वाढवण्यात आली. एक तर 100 पेक्षा जास्त एखाद्या महानगरपालिकेचे सदस्य असतील तर डायरेक्ट 10 जणांची तिथे डायरेक्ट नेमणूक करा आणि 100 पेक्षा कमी असतील तर 10% सदस्यांची तिथं काय करायची? नियुक्ती करायची, नॉमिनेट करायची सदस्यांना. तर हे लक्षात ठेवायचं आहे. आणि यासाठी 2 कायद्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. एक म्हणजे मुंबई महानगरपालिकेचा जो काही कायदा आहे त्यामधील कलम 5 मध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम जो आहे त्यामधील सुद्धा कलम 5 मध्ये बदल करण्यात आलेला आहे. ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया.
संसद रत्न पुरस्कार 2023 बाबत आपल्याला काही विधाने दिलेली आहे, तर त्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. पहिलं विधान, 2023 मध्ये एकूण 13 खासदारांना संसद रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यामध्ये महाराष्ट्रातील 4 खासदार होते. एक म्हणजे गोपाळ शेट्टी, दुसरे आहे सुप्रियाताई सुळे, तिसरे आहे अमोल कोल्हे आणि चौथी आहे हिना गावित. यानंतर तिसरं विधान, टी.के. रंगराजन यांना ए.पी.जे. अब्दुल कलाम जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर इथं जर आपण बघितलं तर इथं अधीर रंजन चौधरी, श्री सुधीर गुप्ता, हिना गावित, त्यानंतर विद्युत माहोत, त्यानंतर कुलदीप राय शर्मा, गोपाल चिन्मय शेट्टी, त्यानंतर सुकांता मुजुमदार आणि अमोल कोल्हे हे जे आहे हे लोकसभामधील 8 सदस्यांना काय मिळालेलं आहे, तर संसद रत्न पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर मनोज कुमार झा, फौजिया खान, त्यानंतर जॉन ब्रिटास, त्यानंतर डॉक्टर जॉन, त्यानंतर जर आपण बघितलं तर श्री विश्वंभर निषाद आणि त्यानंतर जर आपण बघितलं छाया वर्मा, हे 5 सदस्य जे आहेत ते राज्यसभेचे आहे. आणि यामध्ये जर आपण बघितलं तर 2 व्यक्ती जे आहे ते स्टँडिंग कमिटीचे आहे. 2 व्यक्ती जे आहे ते स्टँडिंग कमिटीचे आहे, जयंत सिन्हा आणि विजयसाई रेड्डी. आणि त्यानंतर ए.पी.जे. अब्दुल कलाम जीवन गौरव पुरस्कार टी.के. रंगराजन यांना मिळालेला आहे. तर आता आपण व्यक्ती बघितलेले आहे. तर इथं पहिलं स्टेटमेंट जे होतं, 13 खासदारांना संसद रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं, हे बरोबर आहे. हे जे आपण 8 व्यक्ती बघितले, तर 8 व्यक्ती कुठले आहे, तर लोकसभेचे आहे. 5 व्यक्ती कुठले आहे, तर राज्यसभेचे आहे. ठीक आहे. आणि हे स्टँडिंग कमिटीचे मेंबर वेगळे आहे, यांना तो वेगळा पुरस्कार आहे. ठीक आहे. तर स्टँडिंग कमिटीचे जे मेंबर आहे ते वेगळे आहे. तर इथं जर आपण बघितलं तर एकूण 13 खासदारांना हा संसद रत्न पुरस्कार मिळालेला आहे. यापैकी आपल्याला कोण माहित असलं पाहिजे, तर यापैकी हिना गावित या महाराष्ट्राच्या आहे, अमोल कोल्हे हे महाराष्ट्राचे आहे, त्यानंतर गोपाल शेट्टी हे महाराष्ट्राचे आहे आणि फौजिया खान या महाराष्ट्राचे आहे. मग यामध्ये हिना गावित आणि आपण जर बघितलं तर गोपाल चिन्मय शेट्टी जे आहे ते भारतीय जनता पार्टीचे आहे आणि अमोल कोल्हे आणि फौजिया खान या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहेत. तर हे आपल्याला माहित असलं पाहिजे. ठीक आहे. यानंतर या संसद रत्न पुरस्कारामध्ये प्रथमच एक पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि तो आहे ए.पी.जे. अब्दुल कलाम जीवन गौरव पुरस्कार. तर तो जो आहे तो टी.के. रंगराजन यांना देण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर स्टँडिंग कमिटीचे जे काही मेंबर आहे, जयंत सिन्हा आणि विजयसाई रेड्डी यांनाही हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. 13 खासदार, 2 स्टँडिंग कमिटीचे मेंबर आणि 1 जीवन गौरव पुरस्कार. तर ही आकडेवारी आपल्याला माहित असली पाहिजे. तर इथं पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे, 13 खासदारांना हा पुरस्कार देण्यात आला. दुसरं स्टेटमेंट बघा, महाराष्ट्रातील 4 खासदार गोपाळ शेट्टी, सुप्रिया सुळे इथे नाही येणार म्हणून ब विधान चुकीचं आहे. आणि टी.के. रंगराजन यांना अब्दुल कलाम जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं, तर क विधान बरोबर आहे. म्हणजे इथं जर आपण बघितलं तर इथं काय उत्तर असायला पाहिजे होतं, अ आणि क बरोबर असायला पाहिजे होतं, अ आणि क बरोबर. तर इथं आपले पर्याय जे आहे ते चुकलेले आहे, अ आणि क बरोबर हे आपलं उत्तर असायला पाहिजे होतं. यानंतर पुढे जाऊया, 17वा प्रश्न घेऊया. बघा 17वा प्रश्न काय आहे, राष्ट्रीय युवा संसद महोत्सव मार्च 2023 मध्ये पार पडला. त्याची थीम आयडिया फॉर बेटर टुमारो, इंडिया फॉर द वर्ल्ड ही होती. आणि त्यानंतर राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2019 या वर्षापासून सुरू झाला आणि या वर्षी ही त्याची 5वी आवृत्ती होती. मग अशा आपल्याला 2 स्टेटमेंट जे आहे ते इथं दिलेले आहे. मग नॅशनल युथ पार्लमेंट फेस्टिवल किंवा राष्ट्रीय युवा महोत्सव जो साजरा केला जातो, संसद महोत्सव, राष्ट्रीय युवा संसद महोत्सव, तर तो जर आपण बघितला 2019 मध्ये याची सुरुवात झाली होती आणि हा 4था महोत्सव आहे. 2020 मध्ये कोविडमुळे हा आयोजित करण्यात आला नव्हता. ही एक बाब आपल्याला लक्षात घ्यायची आहे. युवकांमध्ये जे काही आपलं कायदेमंडळ आहे त्याबाबत जास्तीत जास्त जागरूकता निर्माण व्हावी, त्यांना जास्तीत जास्त गोष्टी कळाव्या, यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात येतो. हा कुठे आयोजित केलेला आहे, नवी दिल्ली या ठिकाणी हा आयोजित केलेला आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. या वर्षीची थीम होती इंडिया फॉर बेटर टुमारो, इंडिया फॉर द वर्ल्ड. आणि मागच्या वर्षीची थीम होती बी द व्हॉइस ऑफ न्यू इंडिया अँड फाइंड सोल्युशन कॉन्ट्रीब्यूट टू पॉलिसी. तर अशी मागच्या वर्षीची थीम होती. मग आपण जर बघितलं तर पहिलं विधान काय आहे, राष्ट्रीय युवा संसद महोत्सव मार्च 2023 मध्ये पार पडला.
त्याची थीम आयडिया फॉर बेटर टुमॉरो इंडिया फॉर द वर्ल्ड ही होती. तर पहिलं विधान अगदी बरोबर आहे. दुसरं विधान जर बघितलं तर राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2019 या वर्षापासून साजरा केला जातो, हे बरोबर आहे. पण या वर्षीची त्याची 5वी आवृत्ती नव्हती, चौथी आवृत्ती होती, 4th होती. कारण 2020 मध्ये कोविडच्या कारणामुळे हा महोत्सव साजरा करण्यात आला नव्हता. म्हणजे इथं ब चुकीचं आहे, फक्त अ बरोबर आपलं उत्तर येणार आहे. यानंतर पुढे जाऊया. 18वा प्रश्न. अलीकडे जयपूरमध्ये पीठासीन अधिकाऱ्यांची 83वी परिषद पार पडली. आणि पुढे दुसरं विधान आहे, या परिषदेचे उद्घाटन ओम बिर्ला यांनी केलं. तर बघा, अलीकडे जयपूरमध्ये जर आपण बघितलं तर जे काही पीठासीन अधिकारी, म्हणजे पहिले पीठासीन अधिकारी कोण असतात हे मी तुम्हाला समजून सांगतो. इंग्रजीमध्ये त्यांना प्रिसाइडिंग ऑफिसर म्हटलं जातं. जसं की लोकसभा जे असते, लोकसभामध्ये अध्यक्ष असतात, उपाध्यक्ष असतात. कुठं लोकसभा सेम, विधानसभा जी असते तिच्यामध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष असतात. त्यानंतर जी राज्यसभा असते तिच्यामध्ये सभापती आणि उपसभापती असतात. आणि सेम विधानसभेमध्ये सुद्धा सभापती आणि उपसभापती असतात. तर भारतातील लोकसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष, राज्यसभेचे सभापती उपसभापती आणि पूर्ण देशातील विधानसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि पूर्ण देशातील विधानसभाचे सभापती उपसभापती यांची एक परिषद भरते. तिला म्हटलं तर अखिल भारतीय पीठासीन अधिकाऱ्यांची परिषद. आणि ही कुठे भरलेली आहे तर ही यावर्षी जयपूरमध्ये भरवण्यात आलेली आहे. कॉन्फरन्स ऑफ ऑल इंडिया प्रिसाइडिंग ऑफिसर ही जानेवारीमध्ये भरवण्यात आली होती. एकूणातील 83वी ही परिषद होती, हे लक्षात ठेवायचं. या परिषदेचे अध्यक्ष कोण असतात तर नेहमी लक्षात ठेवायचं, जी पीठासीन अधिकाऱ्यांची परिषद भरते तिचे अध्यक्ष लोकसभेचे अध्यक्ष असतात. कोण असतात? लोकसभेचे अध्यक्ष. मग या परिषदेचे अध्यक्ष कोण होते? लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला. आणि या परिषदेचे उद्घाटन कोणी केले होते तर उद्घाटन केले होते उपराष्ट्रपती जगदीप धनखड. उद्घाटन कोणी केलं होतं? जगदीप धनखड यांनी उद्घाटन केलं होतं, हे आपल्याला माहित असलं पाहिजे. जगदीप धनखड यांनी उद्घाटन केलेलं आहे. आणि जगदीप धनखड हे उपराष्ट्रपती तर आहेच, उपराष्ट्रपती आहेच, पण त्याचप्रमाणे हे राज्यसभेचे सभापती सुद्धा आहे. कोण आहे? राज्यसभेचे सभापती सुद्धा आहे. तर ही बाब आपल्याला लक्षात ठेवायची आहे. त्यामुळे इथं अ बरोबर आहे आणि ब विधान चुकीचं आहे. म्हणजे फक्त अ बरोबर आपलं उत्तर येणार आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. बघा, या परिषदेचे उद्घाटन जगदीप धनखड यांनी केलेलं आहे. आणि ऑल इंडिया प्रिसाइडिंग ऑफिसर कॉन्फरन्स ही भारतातील विधिमंडळाची सर्वोच्च संस्था आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. खालील विधानांचा विचार करा. पहिलं विधान आहे, 22वा कायदा आयोगाची मुदत अलीकडे 31 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. आणि दुसरं विधान, 22वा कायदा आयोगाचे अध्यक्ष ऋतुराज अवस्थी आहे. तर आपण जर बघितलं तर 22वा कायदा आयोग जो आहे तो स्थापन करण्यात आला होता आणि त्याचे अध्यक्ष ऋतुराज अवस्थी आहे. हे सर्वांनाच माहित असेल. ज्यांना माहित नाही त्यांनी लक्षात घ्या की 22वा कायदा आयोग जो आहे त्याचे अध्यक्ष आहे ऋतुराज अवस्थी. स्वातंत्र्य अगोदरही आपल्या देशामध्ये कायदा आयोग स्थापन करण्यात आला होता 1834 मध्ये. तेव्हा त्याचे अध्यक्ष होते लॉर्ड मेकॉले. स्वातंत्र्यानंतर जो काही कायदा आयोग आपल्या देशामध्ये स्थापन झालेला आहे त्याच्या पहिले अध्यक्ष होते MC सेटलवाड. आणि आता सध्या देशामध्ये 22वा कायदा आयोग कार्यरत आहे, त्याच्या अध्यक्ष आहे ऋतुराज अवस्थी. तर ही बाब आपल्याला माहित पाहिजे. 21वा कायदा आयोगाचे अध्यक्ष होते बलबीर सिंह चौहान. 21वा कायदा आयोगाचे आपण जर बघितलं तर पहिला कायदा आयोग 1955 मध्ये स्थापन करण्यात आला होता. कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त कोणतेही न्यायाधीश चालतील आणि उच्च न्यायालयाचे मात्र मुख्य न्यायाधीश असावे निवृत्त. यानंतर या कायदा आयोगाचा कार्यकाळ 3 वर्षाचा असतो. आणि कायदा आयोग ही एक आपण जर बघितली तर वेळोवेळी स्थापन केली जाणारी संस्था आहे. संविधानामध्ये हिचा कुठेही उल्लेख नाहीये, कॉन्स्टिट्यूशनल बॉडी नाहीये. आणि आपण जर बघितलं तर गैरवैधानिक संस्था, हिच्यासाठी कोणता कायदाही करण्यात आलेला नाही. गरज भासली तेव्हा हिची स्थापना राष्ट्रपतींमार्फत केली जाते. त्यामुळे जर आपण बघितलं तर ब इथे बरोबर आहे. पण अ जर बघितलं तर जो काही 22वा कायदा आयोग आहे याची जी मुदत आहे ती 31 ऑगस्ट 2024 पर्यंत करण्यात आलेली आहे. तर हे आपल्याला माहित असायला पाहिजे. त्यामुळे अ चुकीचं आहे, इथं फक्त ब बरोबर हे उत्तर येणार आहे. आणि यानंतर पुढील प्रश्न आहे, मिशन 929 म्हणजे मिशन 929 कोणी सुरू केलं? CBI, सीमा सुरक्षा दल, निवडणूक आयोग, हवाई दल. तर बघा, अलीकडे त्रिपुरा राज्यामध्ये निवडणुका झालेल्या आहे.
आणि त्रिपुरा राज्यामध्ये मतदान केंद्राची संख्या होती 929. मग या 929 मतदान केंद्रावर 92% जास्त मतदान व्हावं यासाठी मिशन 929 सुरू करण्यात आलं आणि ते कोणामार्फत सुरू केलं गेलं? निवडणूक आयोग. तर निवडणूक आयोगाबाबत आपण यापूर्वीच इन्फॉर्मेशन जी आहे ती बघितलेली आहे. 25 जानेवारी 1950 ला निवडणूक आयोग स्थापन करण्यात आला होता. सुकुमार सेन त्याचे पहिले अध्यक्ष होते. 25वे अध्यक्ष आहे राजीव कुमार. 25 जानेवारी या दिवसाला मतदाता दिवस मतदान दिवस म्हणून साजरा केला जातो. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर इलेक्शन कमिशन लॉन्च मिशन 929. तर हे 90% जास्त 90% जास्त त्रिपुरातील मतदान वाढवण्यासाठी हे सुरू करण्यात आलं होतं. एक्झॅक्ट आकडा आहे 92% पर्यंत वाढवण्यासाठी. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे आजचं लेक्चर इथे समाप्त होत आहे. आय होप तुम्हाला लेक्चर जे आहे ते आवडलं असेल आणि तुम्हाला असेच जर नवीन नवीन लेक्चर पाहिजे असतील तर या लेक्चरला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. लेक्चरला लाईक करा, चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर हे लेक्चर जास्तीत जास्त तुमचे जे ग्रुप असतील मित्र असतील त्यापर्यंत पाठवा आणि त्यांनाही या लेक्चरबाबत माहिती मिळू द्या. ठीक आहे, आम्ही तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवली, तुम्ही बाकीच्यांपर्यंत नक्की पोहोचवायला विसरू नका. ठीक आहे, माहिती दिल्याने ती आपली सुद्धा वाढत जाते आणि याचा फायदा तुम्हाला सुद्धा होणार आहे. कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुमचं जे कॉम्पिटिशन आहे तुमचे जवळचे मित्र नाहीये, कॉम्पिटिशन हे सर्व पूर्ण महाराष्ट्र राज्यभर आहे. ठीक आहे, त्यामुळं कधी कधी आपल्यामध्ये काय असा गैरसमज निर्माण होतो की मी जर त्याला माहिती दिली तर मग त्याला मार्क येतील जास्त आणि मला नाही येणार. असं कधी विचार करायचा नाही. माहिती दिल्याने वाढत असते, ही गोष्ट लक्षात ठेवायची. तर तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं कसं नाही याबाबत निश्चितच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये माहिती जी आहे ती कळवायची आहे. पूर्ण लेक्चर बघितल्याबद्दल थँक्यू सो मच आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी बघत राहा अभ्यास मित्र.